साई लीला मासिक 1924 अंक 7. महाराजांचे अनुभव. ठाण्याचे सुप्रसिद्ध वकील रा नारायण घनश्याम सबनीस हे आजारी पडून कोकणात गेले. तेथे त्यांची प्रकृती बरीच बिघडून ते अत्यवस्थ झाले. तशा स्थितीत त्यांना महाराजांनी दर्शन देऊन आश्वासन दिले की तू आता बरा होशील. दुसऱ्या दिवसापासून दुखण्याला उतार लागला व ते लवकरच साफ बरे झाले. सबनीस हे ते वेळोवेळी महाराजांचे दर्शनास येत. त्यांच्याकडून महाराजांचे नावावर कधी कधी पत्र येत. त्यापैकी एक पत्र माझ्या पाहण्यात आले. त्यातील उतारा खाली देत आहे. लिहिण्यास कारण की आपले आशीर्वादे करून दोन्ही मुलगे पास झाले, याबद्दल आम्हावर फारच उपकार आहेत. ठाणे येथे प्लेग आहे, पण आपण फोटोचे रूपाने आमच्याबरोबर आहात. त्यामुळे आमच्या कुटुंबात कोणासही कशाचीच भीती वाटत नाही. आपल्या फोटोचे दर्शनाने सर्व सुख व आनंद आहे. थोडी फळं पाठवली आहेत, त्याचा स्वीकार व्हावा. दक्षिणा रुपये 10 पाठवले आहेत. रावसाहेब अनंत महादेव कुलकर्णी शिंगवे यांचे पत्र. साष्टांग नमस्कार. विनंती विशेष. माझे वडील मधील भावास आलेला साई महाराज शिर्डी यांचा अनुभव खाली लिहिल्याप्रमाणे सादर करत आहे. माझे वडील हे 1914 साली एकदा आमचे येथील मुलकी पाटील श्री खाजगीवाले यांच्याकडे काही कामासाठी शिर्डीला गेले. त्यांच्याबरोबर माझे बंधूही गेले. त्यावेळेस ते नुकतेच मराठी 7वी इयत्तेची परीक्षा देऊन घरी आले. वडिलांनी शिर्डीस येतो काय म्हणून विचारताच त्यांनी शिर्डीला जाण्याची तयारी वडिलांबरोबर केली. शिर्डीला दाखल झाल्यावर दोघे बापलेक महाराजांचे दर्शनाला गेले. त्यांनी बाबांची कीर्ती वडिलांचे तोंडून ऐकली होती. तेव्हा बंधूंना वाटलं की आपण बाबास आपले परीक्षेबद्दल विचारावे. म्हणून ते त्यांच्याजवळ गेले व विचारले की महाराज, यंदा मी 7वीचे परीक्षेला बसलो आहे, त्यात पास होईन का? असे विचारताच महाराज म्हणाले, तुझा 114वा नंबर येईल, पास होशील, जा. तेव्हा मला आश्चर्य वाटले की रिझल्ट लागण्याच्या आधीच बाबांनी तुझा नंबर आमकाच येईल असं कसं सांगितलं. नंतर तिथून उठून जाऊ लागलो तर त्यांना प्रसाद म्हणून थोडासा पेढा दिला व नंतर वडील व ते घरी परत आले. झालेली सर्व हकीकत वडिलांनी व बंधूंनी मला सांगितली. पुढे काही दिवसांनी रिझल्ट लागला. त्यात आमचे बंधूंचा नेमका बाबांच्या बोलण्याबरोबरच नंबर आलेला बघून आम्हा सर्व मंडळींना बाबांचे भविष्याबद्दल फार आनंद झाला. तो सांगता येणं शक्य नाही. अनंत महादेव कुलकर्णी सिंगवेकर, बांद्रा. मॅनेजर साहेब यास चेहडीहून लक्ष्मण रामजी आबारे यांचा रामराम. विनंती विशेष. मी राहणारा मौजे ताजनपूरची, चेहडी तालुका, जिल्हा नाशिक, पोस्ट नाशिक रोड. माझे गाव नाशिक स्टेशनपासून 1 मैलाचे अंतरावर पूर्व बाजूस सिन्नर रस्त्याकडे आहे. मला श्री शिर्डी येथील साईबाबा यांचा अनुभव आलेला आहे. तो आपले मासिकात दाखल करावा अशी माझी गरिबाची विनंती आहे. तो अनुभव खाली लिहिल्याप्रमाणे. माझे डोळे आल्याचं निमित्त होऊन माझे डोळ्यास ठणका लागून वडस वाढलं. त्यामुळे डोळ्यास सारखी पाण्याची गळ लागली होती. असे 6 महिने लोटले. त्यामुळे मला डोळ्याने अगदीच दिसत नव्हतं. फार तर काय दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाशही दिसत नव्हता. त्या अवधीत काही लोकांकडून अशी खबर आली की शिर्डीत साईबाबा नावाचे महान अवलिये व साधू आहेत. त्यांच्याकडे गेल्यास तुमच्या डोळ्याला आराम पडेल. त्यांच्या सांगण्यावरून मी व माझ्या मातोश्री यांनी शिर्डीत जाण्याचा बेत केला. आम्ही गुरुवारी तेथे येऊन दाखल झालो. त्यावेळी सभामंडपातील फरशी बसवण्याची ठरली होती व त्यावेळेस जमीन खणण्यास सुरुवात झाली होती. ते साल व महिना आपले ध्यानात येईल. महाराजांचे पायावर माझ्या आईने माझा हात धरून माझे डोके टेकवलं. महाराजांनी उदी दिली व अल्ला अच्छा करेगा म्हणून आशीर्वाद दिला. नंतर आम्ही आपल्या गावी परत आलो. गावी आल्यावर माझ्या डोळ्यांची गळ व ठणका राहिला व त्या उमेदीवरून आम्ही प्रत्येक गुरुवारी येऊन महाराजांच्या दर्शनाच्या वाऱ्या सतत वर्षभर केल्या. 6 महिने लोटल्यानंतर गावातील काही मंडळींनी माझे मातोश्री सांगून तिचे मन वळवून मुंबईस बाटलीवाल्याच्या इस्पितळात डोळ्याचे उपचाराकरता पाठवलं. तेथे गेल्यावर गोऱ्या डॉक्टर साहेबांनी माझे डोळे 1 तासभर तपासले व असा शेरा दिला की तुझे डोळे नीट होणार नाहीत. आमचा मुंबईस जाण्याचा बेत झाला. त्याच दिवशी माझे सर्व अंगाला केस तोडासारखे फोड उठले होते. तरी पण आम्ही तिकडे लक्ष न देता तसेच निघून गेलो.
नंतर आम्ही तेथून निघून आपल्या गावी आलो व डोळे जाओत अथवा राहोत असा मनाचा निग्रह करून शिर्डीच बाबांचे चरणापाशी जाऊन राहिलो. नंतर माझी आई मला तेथेच ठेवून गावी परत आली. मी गावात काही दिवस माधुकरी मागत होतो. कधी कधी बाबांचा प्रसाद मिळत होता. तेथे माझा नित्यक्रम असा होता की बाबा सकाळी तोंड धुत असताना जे पाणी खाली पडे ते पाणी पिऊन त्याने मी आपले डोळे धुत असते. जे पाणी खाली पडे ते पाणी घेऊन त्याने मी आपले डोळे धुत असे. असे करता करता मला एका महिन्याने साधारण दिसू लागले. ज्यावेळेस संध्याकाळी बाबा चावडी पुढे उभे राहत तेथे मंडळी दर्शन घेत त्यावेळेस मीही रीतीप्रमाणे दर्शन घेत असे. त्यावेळेस एकदा श्री बाबांनी माझे उरावर दोन्ही हातांनी थाप मारली. त्यावेळपासून मला साफ दिसायला लागलं. तेव्हापासून बाबा समाधीस्थ तोपर्यंत मी शिर्डीला राहिलो. त्यावेळी मातोश्री राधाकृष्णबाईंनी मला पंपावर पाणी उपसण्याच्या कामावर 1 वर्षभर लावलं होतं. पुढे मी बाबांचे पडेल ते काम नेहमी करत असे. बाबांचे नावाने मुंबईहून व इतर ठिकाणाहून पार्सलं येत तीही मी लोकांचे मदतीशिवाय घेऊन येत असे. हेही काम 5-6 महिने करीत असे. येणेप्रमाणे माझा अनुभव आहे. लक्ष्मण पाटील रामजी अवेर. माझ्या डोळ्याच्या आंधळेपणामुळे महाराजांचे कामकरी मंडळी माझं नाव सुरदास असं ठेवलं होतं व या नावाने मला तिथे हाका मारीत असत. महाराजांची बोध पद्धती. महाराजांचा बोध पुष्कळदा गोष्टींच्याद्वारे किंवा लहान सहान तुटक वाक्यांच्याद्वारे होत असते. त्यांच्या गोष्टी ऐकताना श्रोते आनंदित होऊन तटस्थ होऊन जात. या गोष्टीचे पूर्णपणे आकलन कोणालाही होत नसे. संबंध गोष्ट जशीच्या तशी कोणाच्याही लक्षात राहत नसे. इतकेच नव्हे तर एकाच गोष्टीचे निरनिराळे लोक निरनिराळे तऱ्हेचे अर्थ करीत. जो तो आपापल्या परिस्थितीप्रमाणे आणि मनोवृत्तीप्रमाणे अर्थ करी. महाराजांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे आणि वाक्यांचे टिपण माझ्या संग्रहाला आहे. ते वाचकांच्या पुढे सादर करण्याचा विचार आहे. एखाद्या गोष्टीचे रहस्य सुचल्यास ते जसे सुचेल तसे देण्याचा विचार आहे. अर्थात टिपण किंवा रहस्य यथायोग्य आहे अशी खात्री मला देता येत नाही. श्री साई लीलेच्या वाचकांपैकी कोणी यापैकी काही गोष्टी ऐकल्या असल्यास आणि त्यांचे रहस्य त्यांना काही सुचले असल्यास त्यांनी मला कळवण्याची कृपा करावी. एकदा महाराज म्हणाले, मला रात्री स्वप्न पडले. त्यात मी बडबडायला लागलो. नंतर जागा झालो, उठून बसलो. काहीचे काही दिसायला लागलं. संशय येऊ लागले. गहू आणून दळण सुरू केले तेव्हा संशय गेले आणि बरे वाटले. तारीख 13/4/15च्या रात्रीच्या बैठकीत एक खत्री होता. त्याला 2 मुलगे होते. शिवाय त्याचे आईबाप होते व बायकोही होती. ते 2 मुलगे मेले. त्याची आई व आजी रडू लागली. म्हाताऱ्याने समजूत केली. त्यांच्या वाड्यात एक माणूस राहत होता. त्याची काही सणगे होती. त्या सणग्यात त्या मेलेल्या मुलाची सावली खेळू लागली. मीही जवळ होतो. मी म्हटलं, ती सणगे तुम्ही आपल्याजवळ ठेवा. त्या मनुष्याला देऊ नका. त्याला पाहिजे तर त्याची किंमत द्या. म्हातारीने सणगे मांडीवर घेतली तेव्हा त्यात मुलांची सावली दिसू लागली. मग सणगांची किंमत देऊन टाकली. मी म्हटले, ती सणगे आपल्या सणग्यात ठेवा. पुढे 12 महिन्याच्या आत पहिले मूल आपल्या आईच्या पोटात आलं व दुसऱ्या 12 महिन्यांनी दुसरे मूल पोटात आलं. मग मी म्हटलं, त्या माणसाला घालवून द्या. त्यानेच पहिली 2 मुलं घेतली. तो दंड माणूस होता. लवकर निघे ना. मग म्हातारीने बाहेर जाऊन पंचायत केली व शिपाई घेऊन आली. त्या शिपायाने त्याला घालवले. मग ती मुले वाचली. अशी अल्लामियाची करीमी असते आणि आम्ही असे फकीर आहोत ज्याची निष्ठा चांगली त्याचे कल्याणच होईल. रा गणपतराव नरके यांनी रा काकासाहेब दीक्षितांना पाठवलेल्या पत्रातील उतारा. तीर्थरूप काकासाहेब यांना साष्टांग नमस्कार. काल सकाळी श्री समर्थांनी सांगितलेली गोष्ट यासोबत पाठवली आहे. मी हजर नव्हतो. मला वजानी सांगितली. लिहिल्यावर त्यांना दाखवून आपल्याकडे पाठवत आहे. सकाळची गोष्ट. तारीख 13/4/1918. रोशनगाव व देवगावचे मध्ये एक नाला आहे. आम्ही 12 वर्षे फिरता फिरता तिथे गेलो. खायला कोणी आंबे आणून दिले. त्याच्या कोया लावल्या. 200-300 झाडे लावली. अल्लामियाची करणी. ती 8 दिवसातच चांगली वाढून आली. मोठी दिसायला लागली. 2-4 वर्षातच चांगला मोहर आला. कोणी म्हणायला लागलं, बाबा हा मोहर झाडून टाका. लवकरच मोहर आला तर आंबे काही चांगले यायचे नाहीत. मी म्हटलं, मी आपल्या हाताने झाड लावले. त्याचा मोहर काही झाडायचा नाही. मोहर तसाच राहू दिला. एक मांग राखण ठेवला.
त्या मोहराचे खूप मोठाले आंबे आले. सर्वांनी खाल्ले. देवगावात मोठमोठे श्रीमंत लोक होते, त्यांनी सगळ्यांनी आंबे खाल्ले. त्या गावचे आंबे येथेही आणले. त्यातल्या काही कोया मी आप्पा कोत्याला दिल्या आणि त्याने त्या लावल्या. तेथे त्या फकीराने, बडेबाबांनी जागा घेतली, पण हा काही चांगला निघाला नाही. नंतर तेथे एक ब्राह्मण आला. तो आणि त्याची बायको असे दोघे होते. त्यांनी तेथे घर बांधले. ब्राह्मण मोठा उद्योगी होता. मी एकदा त्याच्या घरी गेलो होतो. ब्राह्मण घरी नव्हता, कुठेतरी बाहेर गेला होता. दोही बाजूला पैशाचे ढीग पडले होते. पुढे त्याचे फार चांगले झाले. त्याला ईश्वर पावला. तेथून मी निघालो व गावाला गेलो. तेथून बीडला गेलो. पुढे एक जंगल लागलं. मी परत बीडला आलो. तेथे मग कंटाळा आला व मग तिथून इथे आलो. दुपारी फकीरबाबांना पोचवून आल्यावर गादीवर असताना लिंबोण्याकडे बोट दाखवून बाबा मोठ्याने आपल्याशीच म्हणाले, माझा बच्चा नागवा आणि खाकेत जोळी असा हा गेला आणि त्याला मारून टाकला. साता समुद्रापलीकडे गेला असला तरी मी त्या मारणाराला बाहून घेईन. माझा बाबांच्या भक्तमंडळींशी परिचय. मला ओळखणारे एक साईबाबा व त्यांचे शिष्य राजमान्य राजश्री हरी सीताराम दीक्षित होत. बाकीच्यांना ओळख देण्यासाठी खाली माझा थोडका इतिहास देत आहे. माझे वडील कैलासवासी शिवराम बाळकृष्ण खळे हे रावसाहेब दीक्षित त्यांच्या ऑफिसात 18 वर्षे टायपिस्ट होते. त्यानंतर मी त्यांच्या ऑफिसात एक महिना प्रोबेशनरवर होतो. पण माझे दुर्दैव की मला व आमच्या सर्व कुटुंबांना दुःखात लोटून माझ्या वडिलांनी स्वतः अक्षय सुखाचा लाभ घेण्यास परलोकी प्रयाण केले. त्यानंतर मी बरेच दिवस नोकरी धंद्यारहित होतो. पण श्री समर्थ साईबाबांच्या कृपे करून व रावसाहेब दीक्षितांच्या आशीर्वादे करून मी सांप्रत मेसर्स कनुभाई आणि शास्त्री नावांच्या सॉलिसिटरच्या कंपनीत नोकरी करत आहे. वरील सालाबादप्रमाणे यंदाही श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव शिर्डी मुक्कामी मोठ्या भक्तीने व थाटाने साजरा करण्यात आला. 1-2 दिवस अगोदरपासूनच मुंबई, नागपूर, खांडवा, नाशिक, पुणे वगैरे ठिकाणाहून श्री साईबाबांची बरीच भक्तमंडळी उत्सवासाठी आली होती. त्यात या उत्सवाचे मालक श्रीमंत पूर्णचंद्र भैया बुट्टी, श्रीयुत काकासाहेब दीक्षित, श्री अण्णासाहेब दाभोळकर, भाऊसाहेब धुमाळ, श्री डॉक्टर खाजगीवाले, श्री आत्माराम बाळाजी, श्री काकासाहेब रांगणेकर, श्रीयुत बाळासाहेब रेगे व त्यांचे 2 बंधू, श्री पुरंदरे, श्री डोळस, आपल्या परिवारासह पुणेकर, श्री डुबे वगैरे बरेच मंडळी होती. तारीख 15/7/24 रोजी तिसरे प्रहरी 4 वाजता शिर्डी संस्थांच्या व्यवस्थापक मंडळींची सभा श्रीयुत बाळासाहेब रेगे यांच्या अध्यक्षत्वाखाली झाली. त्यावेळी संस्थांचा वार्षिक रिपोर्ट आणि जमाखर्चाचा आढावा हे सभेस सादर करण्यात आले आणि सभेने ते मंजूर केले. या वार्षिक रिपोर्ट व हा आढावा या मासिकाच्या 2 वर्षाच्या श्रावणच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. रात्री 10 पासून 1 पर्यंत श्री बाळासाहेब रेगे यांचे श्रीचे समाधीपुढे श्री संत तुकाराम चरित्रावर भक्तिपूर्ण, प्रेमळ व सर्वतोपरी सुश्राव्य कीर्तन झाले. त्यानंतर श्रींची आरती होऊन त्या दिवसापुरता कार्यक्रम आटोपला. दुसरे दिवशी गुरुपौर्णिमेचा दिवस. प्रातःकाळी काकड आरतीची घंटा वाजल्याबरोबर सर्व मंडळी समाधीजवळ गोळा होऊन मोठ्या थाटाने काकड आरती झाली. त्यानंतर समाधीला संस्थानाकडून व भक्तमंडळींकडून खाजगी तऱ्हेचे असे 11 अभिषेक म्हणजे 1 लघुरुद्र झाला. हे अभिषेकाचे काम सकाळचे दुपारी 11पर्यंत चालू होते. अभिषेकानंतर समाधीला पंचामृताचे व उष्णोदकाचे स्नान घेतल्यावर समाधी पुसून तीवर गलेफ व फुलांचे शेरे चढवले. समाधीवर फुलांचा मांडव केला असून भक्तमंडळींनी आणलेल्या रंगीबेरंगी गोळ्यांनी समाधीच्या जागेस विशेष शोभा आणली होती. समाधीची पूजा आरती होऊन सर्वांना प्रसाद वाटेपर्यंत दुपारचे 3 वाजले. बहुतेक मंडळींनी श्री गुरुस वस्त्रे अर्पण केली. रात्री सुमारे 9:30 वाजल्यापासून रथाची मिरवणूक निघाली. त्यात उत्तम प्रकारे सजवून आत श्री साईबाबांची तस्वीर ठेवली होती. पुढे
सुस्वर वाजंत्र्यांचा ताफा होता. छत्रचामरे, अब्दागिरी वगैरे सर्व यथास्थित होतं. त्या रथाबरोबर भजनी, मेळे, दिंड्या व मंडळींचे थवे चालत होते. वेळोवेळी श्री साईनाथांच्या जय जयकाराच्या गर्जनेने भक्तमंडळींची अंतकरणे प्रेमाने उचंबळून येत. जागजागी मंडळींनी प्रेमाने मिरवणूक थांबवून श्रीच्या तसबिरीची पूजा करून आरत्या ओवाळल्या. भगत माळसापतीच्या घरा पलीकडील पटांगणात बराच वेळ रथ उभा करून लांब लांबून आलेल्या भजनी मंडळींचे व गावच्या मंडळीचे भजन फार उत्तम झालं. तेथून मिरवणूक जी निघाली ती काकासाहेब दीक्षित यांचे वाड्यासमोर आल्यावर तेथे रथ थांबवून चांगले 2 तासपर्यंत भजन, गावकऱ्यांचे गारुड आणि मुक्काम खोपडी तालुका कोपरगाव येथील प्रसिद्ध तुकाराम मधाजी गुरव यांच्या निवडक नकला झाल्या. अशा थाटाने रथाच्या मिरवणुकीचे काम बरंच रात्र होईपर्यंत झालं. मिरवणुकीनंतर साईबाबांची शेजारती करून मंडळी विश्राम करण्यास गेली. दुसऱ्या दिवशी म्हणजे तारीख 17/7/24 रोजी अन्नसंतर्पण झालं. गोरगरिबास अन्नदान दिले. सुमारे 1000 पात्र झालं असेल. रात्री चावडीत थाटाची मिरवणूक गेली व शेजारती झाली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे काकड आरती झाली आणि सकाळी 9चे सुमारास काल्याचे कीर्तन सुरू झाले. ते कीर्तन रावसाहेब बाप्पाजी लक्ष्मण कुलकर्णी यांनी केले. त्यांचा हा पहिलाच प्रसंग होता, तरी महाराजांच्या कृपेने कीर्तनास रंग चांगला आला होता. याप्रमाणे श्री साईबाबांच्या कृपेने हा उत्सव निर्विघ्न पार पडला. हा उत्सव शिर्डीत सुरू झाल्यास 16 वर्ष झाली. आर्याची उत्सव प्रियतेबद्दल मोठी ख्याती आहे. आर्याच्या इतके उत्सव दुसऱ्या कोणत्याही देशात व धर्मात आढळणार नाहीत. आमचे उत्सव संख्येने पुष्कळ आहेत. एवढेच नव्हे तर त्यात विविधताही फार आहे. प्रत्येक उत्सवात काहीतरी नवीन खुबी व नवीन तत्त्व प्रथित झालेले सूक्ष्म विचारांती आढळेल. दुसरी गोष्ट अशी की कोणताही उत्सव निव्वळ सामाजिक स्वरूपाचा कधीच नसतो. प्रत्येक उत्सव कोणत्या तरी देवतेनिमित्त केला जातो. म्हणजे आमचा प्रत्येक उत्सव धर्माच्या पायावर उभारलेला आहे. अशा उत्सवाच्या संख्येचे व विविधतेचे परीक्षण केल्यास आस्तिक्य बुद्धी अधिकाधिक वाढावी, धर्मावरील श्रद्धा दृढमूल होत जावी, परस्पर द्वेषभाव व मत्सर दूर होऊन ऐक्य संवर्धन व्हावे व स्वार्थत्यागाचा धडा मिळावा, परमत सहिष्णुता अंगात बाणावी, प्रवास होऊन अनायासे बहुश्रुतपणाचा लाभ व्हावा इत्यादी अनेक उद्देश आर्यांच्या सणात व उत्सवात आढळून येतील. पण आजकाल सर्व गोष्टींप्रमाणे उत्सवासही शैथिल्य प्राप्त झालं आहे. यात काय आहे, त्यात काय आहे असेच म्हणण्याची लोकांची प्रवृत्ती दिसून येते. त्यांना कशातच काही राम दिसत नाही. ही ऱ्हासाची स्पष्ट लक्षणे होत. तेव्हा हे शैथिल्य दूर करण्यासाठी धर्मावर चढवलेले कीट जाळून त्याचे मूळचे उज्ज्वल स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आर्य धर्माचा, आर्य संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, वृद्ध असो किंवा बाल असो, प्रयत्न केला पाहिजे. आणि या महत्कृत्याचा आरंभ उत्सवात भाग घेऊन त्यांना नीट व्यवस्थित स्वरूप देऊन केला पाहिजे. असो, श्री साईबाबांच्या कृपेने प्रत्येक भक्ताच्या मनात आपल्या धर्माबद्दल दिवसेंदिवस अधिक प्रेम व श्रद्धा उत्पन्न व्हावी. असे उत्सव निरंतर वाढत्या उत्साहाने होत अशी प्रार्थना करून हा लेख संपवतो. श्री साईबाबांचे बोल. आलास कशाला गवऱ्या वेचायला? मालकाला ओळखलं पाहिजे. 400 माणसं चावडीत होती. तिसरे प्रहरी गाड्या आल्या व ते गाडीवाले म्हणाले, हे धन तुमचे, तुम्ही मालक आहात. मग ते भिंतीत रचून ठेवले. एका बाजूस 2-2 मांग ठेवले. वाड्यात बसलेल्याला ओळखलं पाहिजे. रहे नाम अल्लाह का, सब अल्लाह अल्लाह ही है. लोकांचे मनशिक कुठे चांगलं आहे. मनशिक चांगलं पाहिजे. चौघांचे मुडदे पाडीन. रोहीला रात्रभर त्रास देतो अशी तक्रार झाल्यावर त्याची उत्तर आलं बाबांचं, त्याची बायको अनावर झाली आहे, ती मला सतवायला येते, पण ह्याच्या ओरडण्याने पळून जाते व मग मला झोप लागते. पैठणास होतो 4000 लोक 52 वऱ्हाडातले पंढरपुरात जाण्यास आले. मी त्यांचे मागून गेलो. बीडला गेलो. तेथे ते पुढे गेले. मी मागाहून गेलो. तो जंगलात गेलो.
त्यांचा पत्ता लागेना. बिडास परत रात्री 11 वाजता आलो. तेथे सगळ्यामध्ये राहिलो. तेथून भगवानदासाच्या इथे राहिलो 1 महिनाभर.